पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या सुनावणीस काहीसा उशीर झालेला आहे। न्यायाधीश आता आलेले आहेत। बिहार पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी पिंटू सिंग अजूनही हजर नाही। पिंटू सिंह कोर्टात हजर न झाल्यानं सुनावणीला उशीर झाल्याचं सांगितलं जात आहे। गेल्या सुनावणीमध्ये निकाल देऊ शकलो नाही याबद्दल दिलगिरी असं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। गेल्या सुनावणीमध्ये सुद्धा पिंटू सिंग हजर नव्हता आणि त्यामुळे गेल्या सुनावणीमध्ये सुद्धा निकाल देऊ शकलो नाही याबद्दल दिलगिरी असं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। तब्बल 20 वर्षांनी आज निकाल लागतोय आणि आता आज पुन्हा एकदा या निकालाला उशीर होतोय, त्यामुळे आता न्यायाधीशांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे। कोर्टामध्ये आता निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे। न्यायाधीशांनी निकाल वाचायला आता सुरुवात केलेली आहे। दोन्ही बाजूच्या वकिलांचे न्यायाधीशांनी आभार मानलेले आहेत। कोर्टामध्ये निकाल वाचनास आता सुरुवात झालेली आहे आणि दोन्ही बाजूच्या वकिलांचे न्यायाधीशांकडून आभार मानण्यात आलेले आहेत। तर कोर्टामध्ये निकाल वाचनास आता सुरुवात झाली। तब्बल 20 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल आता येतोय। दोन्ही बाजूच्या वकिलांचे न्यायाधीशांनी आभार मानले। कोर्टामध्ये निकाल वाचनास आता सुरुवात झालेली आहे। सुरुवातीचा तपास कळंबोली पोलिसांनी केला, त्यानंतर काही काळ केस थांबली। नवी मुंबई क्राईम ब्रांचकडे केस गेली, पण फारसा तपास यामध्ये झाला नाही। तब्बल 20 वर्ष या एकूणच निकालासाठी लागलेली आहेत आणि आता न्यायाधीश निकालाचं वाचन करतायत। सुरुवातीचा तपास आपण जर बघितलं तर कळंबोली पोलिसांनी केला आणि त्यानंतर आता खरं तर सुनावणीचे सगळे अपडेट्स आपण बघतोय। थोड्याच वेळात कोर्टाचा निकाल समोर येईल। न्यायाधीशांकडून यावेळेस दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे निकाल देण्यास उशीर झाल्यानं। आज 20 वर्षांनंतर तब्बल हा निकाल लागतोय, त्यामुळे सगळ्यांचंच या निकालाकडे लक्ष लागून आहे। सुरुवातीचा तपास कळंबोली पोलिसांनी केला होता, कोर्टाकडून हे सविस्तर सांगण्यात आलेलं आहे। तर सीबीआयनं मात्र चांगला तपास केला आणि आरोपींना अटक केली। सुरुवातीचा तपास कळंबोली पोलिसांनी केला असं कोर्टानं म्हटलेलं आहे। कोर्टाकडून आता निकालाचं वाचन केलं जातंय। सीबीआयने चांगला तपास केल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। रायगड कोर्टामध्ये काही वेळ केस चालली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही केस इथे वर्ग झाली। बरेच सरकारी वकील आणि अधिकारी यांच्या मधल्या काळामध्ये बदलले गेले असं देखील कोर्टानं निकाल वाचनाच्या वेळेला म्हटलेलं आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, कोर्टामध्ये आता निकाल वाचनास सुरुवात झाली आहे। नक्कीच निखिल, अत्यंत प्रतिष्ठित असा हा निकाल आहे आणि आज नेमका निकाल काय लागणार आहे याकडे उभ्या महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलेलं आहे। अवघ्या काही वेळापूर्वीच जे न्यायाधीश आहेत विशेष सीबीआय कोर्टाचे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी अभिनंदन केलेलं आहे सीबीआयचं की चांगल्या प्रकारे त्यांनी तपास केलेला आहे, आरोपींना अटक केलेली आहे। यासोबतच काही उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि दोन्ही जे वकील आहेत त्यांना देखील या ठिकाणी त्यांनी उद्देशून म्हटलेलं आहे। रायगड कोर्टात काही वेळ केस चालली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही केस जी आहे ती इकडे वर्ग झाली। बरेच सरकारी वकील आणि अधिकारी मधल्या काळामध्ये बदलले सुद्धा गेले आणि या अधिकाऱ्याकडे जोरावर ही फाईल आली तोवर बराच उशीर झाला होता, म्हणून खटला चालवायला वेळ लागला अशी सुद्धा स्पष्टोक्ती आहे ती सुद्धा न्यायाधीशांकडून देण्यात आलेली आहे। 127 साक्षीदार या संपूर्ण प्रकरणामध्ये तपासले गेले होते आणि त्यात आरोपी क्रमांक 3 हा माफीचा साक्षीदार झाला अशी माहिती जी आहे ती न्यायाधीशांकडून देण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबई क्राईम ब्रांचकडे ही केस गेली पण फारसा तपास झाला नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि यानंतर प्रकरण सीबीआय कडे वर्ग करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आणि यासाठी सीबीआयनं ज्या पद्धतीनं तपास केला त्यांचं कौतुक सुद्धा या ठिकाणी केलेली आहे। तर न्यायाधीशांनी आता निकाल वाचनाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। दोन्ही बाजूच्या वकिलांचे आभार त्यांनी मानलेले आहेत की त्यांनी योग्य पद्धतीनं या संपूर्ण खटल्यामध्ये सहकार्य केलं, यासाठी त्यांचे देखील आभार मानले। ही खूप दुर्दैवी घटना आहे आणि एका लोकनेत्याचा अशा प्रकारे मृत्यू होतो ही देखील दुर्दैवी घटना आहे अशा पद्धतीनं त्यांनी आपली भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। आणि आता पुन्हा हा जो खटला सुरू झालेला आहे, आता केस निकालावर आलेली आहे आणि या गुन्ह्याचा बेस पाहिला तर माफीच्या साक्षीदारावर आधारित हा संपूर्ण खटला आहे असं सुद्धा न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। तर सत्यनारायण न्यायाधीश त्यांनी या पद्धतीचं भाष्य या ठिकाणी केलेलं आणि मृत्यूचं कारण आणि हेतू हे सिद्ध करण्यासाठी बहुतांश साक्षीदार तपासण्यात आले असं देखील न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। वाचनादरम्यान त्यांनी जे काही म्हटलेलं आहे तेच आपण सांगतोय आणि ओमराजे निंबाळकर आणि कुटुंबियांनी या सगळ्या प्रकरणामध्ये साक्ष दिलेली आहे असं सुद्धा ते म्हणतात। एकंदरीतच आपण पाहतोय की अत्यंत प्रतिष्ठित असा हा संपूर्ण खटला आहे। 3 जून 2006 रोजी ज्यावेळी हत्याकांड घडलं होतं नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये, त्यावेळी आपण पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता आणि धाराशिवच्या राजकारणातील एक काळं पान म्हणून या हत्याकांडाकडे पाहिलं जात होतं। मात्र आता आपण पाहतोय की ओमराजे निंबाळकर यांचे जे वडील आहेत त्यांच्या या हत्याकांडाच्या निकालाचा प्रेरणा सहकारी साखर कारखाना, डीसीसी बँक आणि काही कर्मचारी आणि 2 नातेवाईक या सगळ्यांची साक्ष यामध्ये नोंदवण्यात आलेली आहे।
जवळपास 127 साक्षीदार यामध्ये तपासण्यात आलेत आणि या सगळ्या खटल्याचा बेस हा माफीचा साक्षीदार हा आधारित असा आहे. 2002 नंतर मयत आणि आरोपी क्रमांक 1 हे कट्टर राजकीय विरोधक झाले होते असं साक्षी दरम्यान समोर आलेलं होतं. गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की तेरणा सहकारी साखर कारखाना आणि DCC बँक आणि काही कर्मचारी आणि 2 नातेवाईक या सगळ्यांची या हत्याकांडामध्ये साक्ष झालेली आहे. आणि 2002 नंतर मयत आणि आरोपी क्रमांक 1 हे कट्टर राजकीय विरोधक झाले होते असं साक्षी दरम्यान समोर आलेलं आहे. त्यामुळे याला राजकीय पार्श्वभूमी होती या हत्याकांडाला, हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट होते. विधानसभेत दोघांचा विजय पराजय झाला होता असं देखील न्यायाधीशांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आणि पद्मसिंग पाटील आणि पवनराजे दोघेही कट्टर विरोधक होते हे सुद्धा तपासामध्ये समोर आलं होतं. अशा पद्धतीची जी स्पष्टोक्ती आहे ती या ठिकाणी न्यायाधीशांनी दिलेली आहे आणि आपलं मत ते आता मांडतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे की तेरणा सहकारी साखर कारखाना आणि DCC बँक आणि काही कर्मचारी आणि 2 नातेवाईक या सगळ्यांची या सगळ्या खटला प्रकरणामध्ये साक्ष घेतली होती. आणि 2002 नंतर मयत आणि आरोपी क्रमांक 1 हे कट्टर राजकीय विरोधक म्हणजे पद्मसिंग पाटील हे आरोपी क्रमांक 1 त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते आणि राजकीय विरोधक होते असं देखील साक्षी दरम्यान समोर आलं असं ते म्हणतायत. आणि राजकीय वैमनस्य निर्माण झाल्यानंतर इतवर पुरावा हा निष्पन्न झाला असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. पद्मसिंग पाटील आणि पवनराजे हे दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक होते हे सुद्धा समोर आलं आणि विधानसभेत दोघांचा विजय पराजय झाला होता. त्यामुळे या हत्याकांडा मागे राजकीय पूर्व वैमनस्याची किनार असल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. एकंदरीतच आता ते आपली पुढची भूमिका काय मांडतात याकडे सुद्धा लक्ष आहे. वाचन जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि एक महत्त्वाचा त्यांनी या ठिकाणी मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजे पद्मसिंग पाटील आणि पवनराजे हे दोघेही कट्टर विरोधक होते आणि त्यांच्या विधानसभेत दोघांचा विजय पराजय झाल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे. 2002 नंतर मयत आणि आरोपी क्रमांक 1 हे राजकीय कट्टर विरोधक झाले होते असं देखील साक्षीमध्ये नमूद झालेलं आहे. साक्षी दरम्यान समोर आल्याचं बोललं जातं आणि हेच हत्याकांडामागचं मूळ कारण होतं असं देखील आता निष्पन्न होतं आहे. आणि या खटल्यात ज्यावर सगळी भिस्त उभी होती तो माफीचा साक्षीदार महत्त्वाचा दुवा ठरलेला आहे असे देखील या ठिकाणी न्यायाधीशांनी म्हटलेलं. आपण पाहिलं की अत्यंत भीषण असं हे हत्याकांड होतं आणि 25 लाखाचा सुपारी देऊन त्या ठिकाणी आपण पाहतोय की पद्मसिंग पाटील यांनी सुपारी दिली असा त्यांच्यावरती आरोप होता. आणि या ठिकाणी पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्यात आली. त्यांच्यासोबत त्यांचा जो ड्रायव्हर त्यावेळी स्कॉडा गाडीतून जात होता त्याच्यावर सुद्धा बेछूट गोळीबार झाला आणि गोळी त्याच्या शरीरातून आरपार गेली आणि जागीच दोघांचाही मृत्यू झाला. आणि बेछूट गोळीबार करणारे जे आरोपी होते ते फरार होते. आधी प्रकरण स्थानिक पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं होतं. राजकीय वैमनस्य निर्माण झालं होतं, इतवर पुरावा निष्पन्न झाला होता असं कोर्टानं म्हटलेलं आहे. या खटल्यामध्ये ज्यावर